आनंदाची बातमी समोर येते। गेल्या 3 महिन्यांपासून रखडलेला निधी आता एकाच वेळी महिलांच्या खात्यात जमा होणार आहे। ही त्या ठिकाणी कायमस्वरूपी अशाच पद्धतीने सुरू राहील या संदर्भातली त्यांनी घोषणा केली आणि त्यासाठी सुद्धा अधिकाधिक सक्षमपणाने ही योजना पुढच्या कालावधीमध्ये राबवण्यात येईल या दृष्टिकोनातून त्यांच्या मार्गदर्शनाखाली दोन्ही उपमुख्यमंत्री आदरणीय शिंदे साहेब, आदरणीय सुनेत्रा काकी यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही पुढच्या कालावधीमध्ये राबवू। या आधी सुद्धा अनेकदा या संदर्भातला उल्लेख झालेला आहे की 21 नमस्कार। राज्यभरातील सर्व बहिणींसाठी पुन्हा एकदा एक अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आली आहे। आता सर्व बहिणींना माहीत झालेच असेल की खात्यावरती पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे। मार्च महिन्याचा 21वा हप्ता आणि एप्रिल महिन्याचा 22वा हप्ता अशा पद्धतीने 2 हप्त्यांचे 3000 रुपये एकाच वेळी बहिणींच्या खात्यावरती जमा होण्यास सुरुवात झाली आहे। बघा, ज्या ज्या बहिणींच्या खात्यावरती मार्च महिन्याचा 21वा हप्ता जमा झाला असेल तर अशा बहिणींच्या खात्यावरती आता एप्रिल महिन्याचा 22वा हप्ता जमा होणार आहे। लक्षात घ्या, पुन्हा एकदा सांगतो। बघा, ज्या ज्या बहिणींच्या खात्यावरती मार्च महिन्याचा 21वा हप्ता जमा झाला असेल तर अशा बहिणींच्या खात्यावरती आता एप्रिल महिन्याचा 22वा हप्ता जमा होत आहे। आणि ज्या बहिणींच्या खात्यावरती मार्च महिन्याचा हप्ता जमा झाला नसेल तर अशा बहिणींच्या खात्यावरती आता मार्च महिन्याचा हप्ता आणि एप्रिल महिन्याचा हप्ता अशा पद्धतीने पैसे जमा होणार। म्हणजेच की सध्या जर बघायला गेलं तर आता 2 हप्त्यांचे 3000 रुपये बहिणींच्या खात्यावरती जमा होणार। म्हणजेच की जे काही हप्ते रखडले होते तर हे रखडलेले हप्ते बहिणींच्या खात्यावरती जमा होण्यास सुरुवात झाली आहे। मार्च महिन्याचा 21वा हप्ता आणि एप्रिल महिन्याचा या ठिकाणी 22वा हप्ता जमा होण्यास सुरुवात झाली असल्यामुळे खूप दिवसांच्या प्रतीक्षेनंतर आता बहिणींना दिलासा मिळाला आहे। आता पैसे जमा होण्यास सुरुवात झाली असली तरी बऱ्याच बहिणींचा असा प्रश्न आहे की माझ्या खात्यावरती पैसे का जमा झाले नाही, माझ्या खात्यावरती पैसे कधी जमा होणार। त्याचबरोबर बऱ्याच बहिणींचा असा देखील प्रश्न आहे की सध्या मे महिना चालू आहे, मग मे महिन्याचा देखील हप्ता कधी जमा होणार। तर बघा, तुमच्या मनातील सर्व प्रश्नांची उत्तरे आपण या ठिकाणी बघणार आहोत। म्हणजेच की ज्या ज्या बहिणींच्या खात्यावरती मार्च महिन्याच्या 21व्या हप्त्याचे 1500 रुपये जमा झाले असतील तर अशा बहिणींच्या खात्यावरती एप्रिल महिन्याच्या 22व्या हप्त्याचे 1500 रुपये कधी जमा होणार हे तुम्हाला बघायला मिळणार आहे। त्यानंतर ज्या बहिणींच्या खात्यावरती मार्च महिन्याचा हप्ता जमा झाला नसेल तर अशा बहिणींच्या खात्यावरती मार्च महिन्याचा 21वा आणि एप्रिल महिन्याचा 22वा हप्ता नेमका कधी किती वाजेपर्यंत जमा होणार हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे। त्यानंतर ज्या ज्या बहिणींच्या खात्यावरती मार्च महिन्याचा देखील हप्ता जमा झाला आहे, एप्रिल महिन्याचा देखील हप्ता जमा झाला आहे तर अशा बहिणींच्या खात्यावरती आता मे महिन्याचा 23वा हप्ता कधी जमा होणार हे देखील तुम्हाला बघायला मिळणार आहे। त्याचबरोबर या ठिकाणी आता तुमच्या खात्यावरती हप्ता आज कधी जमा होणार, किती वाजेपर्यंत जमा होणार, सर्व काही तुम्हाला समजणार आहे। त्यासाठी फक्त आता लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा। चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करून घ्या। तर चला बघूयात आता सविस्तर अपडेट। तर आता राज्यभरातील सर्व लाडक्या बहिणींसाठी खूप दिवसांच्या प्रतीक्षेनंतर अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली असून आता बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे। 2 हप्त्यांचे 3000 रुपये जमा होण्यास सुरुवात झाली आहे। कोणते 2 हप्ते? तर मार्च महिन्याचा 21वा हप्ता आणि एप्रिल महिन्याचा 22वा हप्ता अशा पद्धतीने 2 हप्त्यांचे 3000 रुपये जमा होण्यास सुरुवात झाली आहे। आता बऱ्याच बहिणींचा असा प्रश्न आहे की पैसे जमा होण्यास सुरुवात झाली असली तरी माझ्या खात्यावरती पैसे जमा झाले नाही। बघा, पैसे वाटप होण्यास सुरुवात झाली आहे, परंतु काय झालं तर बऱ्याच बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा झाले आणि अद्याप देखील बऱ्याच बहिणी अशा आहेत की त्यांच्या खात्यावरती 1 रुपया सुद्धा जमा झाला नाही। आता काही बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा झाले आणि काही बहिणींच्या खात्यावरती 1 रुपया सुद्धा जमा झाला नाही। असं का झालं तर याचं कारण असं आहे की बघा, हप्त्याचे जे वितरण असते हे टप्प्याटप्प्याने असते। म्हणजेच की आज काही बहिणींच्या खात्यावरती, उद्या काही बहिणींच्या खात्यावरती अशा पद्धतीने पैशांचे वाटप केले जात असतात। त्यामुळे जर कदाचित काल तुमच्या खात्यावरती पैसे जमा झाले नसतील
तर आज 100% तुमच्या खात्यावरती पैसे जमा होतील. आता आज कधी पैसे जमा होतील, तर येत्या 3 ते 4 तासांमध्ये देखील पैसे जमा होऊ शकतात किंवा येत्या 5 ते 10 मिनिटांमध्ये देखील तुमच्या खात्यावरती पैसे जमा होतील. कारण की एकदा हप्त्याचे वाटप सुरू झाल्यानंतर कोणत्याही क्षणी पैसे जमा होऊ शकतात. त्यामुळे तुमच्या खात्यावरती आज कधीही आणि कोणत्याही क्षणी पैसे जमा होतील. त्यामुळे जर तुमच्या खात्यावरती पैसे जमा झाले नसतील तर तुम्हाला काळजी करण्याची काहीच गरज नाही. आता किती वाजेपर्यंत पैसे जमा होतील, तर बघा आतापर्यंत समोर आलेल्या माहितीनुसार दुपारचा जो टप्पा आहे, तर या दुपारच्या टप्प्यामध्ये म्हणजेच की साधारणतः दुपारी 1 ते 4 वाजेपर्यंत ही जी वेळ आहे, तर या वेळेत सर्वात या ठिकाणी पैशांचे जास्त वाटप होत असल्याचं बघायला मिळत आहे. म्हणजेच की आज कधी तुमच्या खात्यावरती पैसे जमा होऊ शकतात, तर दुपारी 1 ते 4 वाजेपर्यंत पैसे या ठिकाणी जमा होण्याची दाट शक्यता आहे. त्यानंतर जर कदाचित दुपारी पैसे जमा झाले नाही तर मग संध्याकाळी पैसे जमा होतील. संध्याकाळी कधी, तर 5 ते 8 वाजेपर्यंत पैसे जमा होतील. आणि जर आज पैसे जमा झाले नाही तर उद्या 100% होतील. कारण की जे हप्त्याचे वाटप सुरू असते हे साधारणतः 4 ते 5 दिवस सुरू असते. त्यामुळे जर आज पैसे जमा झाले नाही तर उद्या पैसे जमा होतील. कारण की या ठिकाणी हप्त्याचे वाटप हे टप्प्याटप्प्याने सुरू असते, हे लक्षात घेणं आवश्यक आहे. म्हणजेच की एकंदरीत जर बघायला गेलं तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून रखडलेले 2 हप्ते जमा होण्यास सुरुवात झाली आहे. आता खरं तर मार्च महिन्याचा हप्ता जमा व्हायला पाहिजे होता. एप्रिल महिन्याचा देखील हप्ता जमा व्हायला पाहिजे होता. आता मे महिना चालू झालेला आहे आणि मे महिन्यामध्ये बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होत आहेत. आता काही तांत्रिक कारणामुळे हप्ता वाटप करण्यासाठी विलंब झाला असला तरी अखेरकार रखडलेले हप्ते जमा होण्यास सुरुवात झाली असल्यामुळे कोणत्याच बहिणींना काळजी करण्याची गरज नाही. आता 2 हप्त्यांचे 3,000 रुपये जमा होत आहेत आणि जर पैसे जमा झाले नसतील तर पैसे आज जमा होतील, कोणत्याही क्षणी जमा होतील, हे लक्षात घेणं आवश्यक आहे. दुपारी 1 ते 4 वाजेपर्यंत ही वेळ सर्वात महत्त्वाची ठरत आहे. कारण की 1 ते 4 वाजेपर्यंत जास्त बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होत असल्याचं बघायला मिळत आहे. त्यानंतर दुसरा टप्पा संध्याकाळी 5 ते रात्री 8 वाजेपर्यंत देखील बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होत आहेत, हे देखील लक्षात घेणं आवश्यक आहे. सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर पैसे जमा होण्यास सुरुवात झाली असल्यामुळे कोणत्याच बहिणींना काळजी किंवा चिंता करण्याची काहीच गरज नाही. त्यानंतर अजून एक छोटीशी अपडेट आहे. बघा, काही लोक सोशल मीडियावरती अफवा पसरवत आहेत की लाडकी बहीण योजनेचे वितरण आता पूर्णपणे संपले. तर लाडक्या बहिणींनो, अशा कोणत्याही बातम्यांवरती विश्वास ठेवू नका. कारण की वितरण अद्याप या ठिकाणी सुरू आहे. पैसे जमा होण्याचं या ठिकाणी सुरुवात झाली असून हप्त्याच्या वितरणाची प्रक्रिया सुरू असल्यामुळे बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होत आहेत. खूप दिवसांच्या प्रतीक्षेनंतर बहिणींच्या खात्यावरती पैशांचा वर्षाव सुरू झाला असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही. आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा बघा, पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे, परंतु बऱ्याच अशा बहिणी आहेत की त्यांच्या खात्यावरती 1 रुपया सुद्धा जमा होणार नाही. थोडक्यात जर सांगायचं झालं तर ज्या बहिणींनी EKYC केलेली नसेल तर अशा महिलांच्या खात्यावरती पैसे जमा होणार नाहीत, हे लक्षात घेणं आवश्यक आहे. तसेच हप्त्याच्या लाभासाठी तुमचं बँकेचं खातं हे आधार कार्डाशी लिंक असायला पाहिजे, हे देखील तुम्ही लक्षात घ्या. जर तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या सर्व निकषामध्ये बसत असाल, जर तुमची EKYC पूर्ण असेल तर आता 100% पैसे खात्यावरती जमा होतील, हे देखील लक्षात घेणं आवश्यक आहे. तर अशा पद्धतीची अत्यंत महत्त्वाची बातमी आपण या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न केला आहे. आणि जर काही या ठिकाणी म्हणजेच की तांत्रिक अडचणीमुळे तुमच्या खात्यावरती पैसे जमा होऊ शकत नसतील तर मग तुम्ही एक काम करू शकता. तुम्हाला काय करायचं आहे, तुम्ही तुमच्या गावातील अंगणवाडी सेविकाकडे जाऊन तुमच्या समस्येचे निवारण या ठिकाणी करू शकता. तसेच तुम्ही तुमच्या तालुक्यातील महिला व बालविकास विभाग कार्यालयाला नक्कीच भेट देऊ शकता, जेणेकरून तुमची जर काही समस्या असेल तर त्या समस्येचे निवारण होईल. तर बघा, सध्या जर बघायला गेलं तर ज्या बहिणी खरोखरच लाडकी बहिणी योजनेसाठी पात्र आहेत तर अशा सर्व बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. 2 हप्त्यांचे 3,000 रुपये जमा होण्यास सुरुवात झाली असल्यामुळे नक्कीच या ठिकाणी बहिणींना दिलासा मिळत आहे. आता बऱ्याच बहिणींचा असा देखील प्रश्न असेल की 2 महिन्यांचे पैसे जमा होण्यास सुरुवात झाली,
परंतु मे महिन्याचा देखील हप्ता कधी जमा होणार, कारण की मे महिना चालू आहे. आता मार्च महिन्याच्या 21व्या हप्त्याचे 1,500 रुपये जमा होण्यास सुरुवात झाली आहे. त्यानंतर एप्रिल महिन्याच्या 22व्या हप्त्याचे देखील 1,500 रुपये जमा होण्यास सुरुवात झाली आहे. बऱ्याच बहिणींच्या खात्यावरती 2 हप्त्यांचे 3,000 रुपये देखील जमा झाले. त्यानंतर ज्या बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा झाले नसतील तर येत्या 3 ते 4 तासामध्ये किंवा येत्या 10 ते 15 मिनिटांमध्ये देखील पैसे जमा होऊ शकतात, कारण की पैशांचे वाटप सुरू झाले असल्यामुळे आज कधीही आणि कोणत्याही क्षणी पैसे जमा होतील. त्यामुळे बँकेच्या खात्याकडे नक्की लक्ष ठेवा. पैसे जमा होण्यास सुरुवात झाली असून आता कधीही तुमच्या देखील खात्यावरती पैसे जमा होतील. आणि किती वाजेपर्यंत पैसे जमा होतील तर दुपारचा जर विचार केला तर दुपारी 1 ते 4 वाजेपर्यंत जास्त पैशांचे वाटप सुरू असते आणि रात्री या ठिकाणी म्हणजेच की सायंकाळी 5 वाजल्यापासून ते रात्री 8 वाजेपर्यंत देखील पैशांचे वाटप हे चालू असते. आणि जर आज पैसे जमा झाले नाही तर उद्या 100% होतील, हे देखील लक्ष देणं आवश्यक आहे, कारण की 4 ते 5 दिवस पैशांचे वाटप सुरू असते, हे लक्ष देणं आवश्यक आहे. आता पैसे जमा होण्यास सुरुवात झाली. आता मे महिन्याचा हप्ता कधी जमा होणार तर बघा, सध्या मे महिना सुरू असून याच मे महिन्याच्या अखेरीस म्हणजेच की साधारणतः 25 ते 30 तारखेपर्यंत मे महिन्याचा देखील हप्ता जमा होण्याची दाट शक्यता आहे. कारण की आता मागचा जर विचार केला तर म्हणजेच की एकंदरीत जर बघायला गेलं तर मागील हप्त्याच्या वेळी प्रत्येक वेळेस राज्य सरकारला हप्ता वाटप करण्यासाठी विलंब होत असल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळत होतं. आता यावेळेस सरकार बहिणींना खुश करण्यासाठी, बहिणींची नाराजी दूर करण्यासाठी हप्ता वेळेच्या वेळी देण्याचा नक्कीच प्रयत्न करेल. कारण की हप्ता वाटप करण्यासाठी विलंब होत असल्यामुळे बहिणींनी सरकारवरती नाराजी व्यक्त केली होती. बहिणी नाराज झाल्या होत्या आणि आता बहिणींची नाराजी दूर करण्यासाठी, बहिणींना खुश करण्यासाठी राज्य सरकार 2 हप्त्यांचे 3,000 रुपये वाटप करतच आहे. परंतु त्याचबरोबर हप्ता हा वेळेवरती जमा झाला पाहिजे याचा देखील सरकार नक्कीच या ठिकाणी विचार करेल. म्हणजेच की आता प्रत्येक हप्ता वेळेच्या वेळी जमा होण्याची देखील दाट शक्यता आहे. आता सध्या 2 हप्त्यांचे 3,000 रुपये जमा होत असले तरी याच मे महिन्यामध्ये मे महिन्याच्या 23व्या हप्त्याचे देखील 1,500 रुपये जमा होतील, हे देखील लक्षात घेणं आवश्यक आहे. तर अशा पद्धतीची राज्यभरातील सर्व लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आपण या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न केला. ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला नक्की कळवा. त्याचबरोबर हा व्हिडिओ आपल्या महाराष्ट्रातील प्रत्येक लाडक्या बहिणीपर्यंत या ठिकाणी पोहोचवण्याचा प्रयत्न करा. तुमच्या नात्यातील ताईपर्यंत, तुमच्या मैत्रिणींपर्यंत, तसेच व्हॉट्सॲपवरती ग्रुपवरती नक्की हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून ज्या बहिणी पैशांची वाट बघत असतील तर अशा सर्व बहिणींना ही योग्य माहिती या ठिकाणी बघायला मिळेल. बघा, पुन्हा एकदा सांगतो, 2 हप्त्यांचे 3,000 रुपये जमा होण्यास सुरुवात झाली आहे. मार्च महिन्याचा हप्ता आणि एप्रिल महिन्याचा हप्ता जमा होत आहे, हे लक्षात घेणं आवश्यक आहे. तर अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी, अपडेटसाठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या. भेटूयात आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.